नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपण सगळेच जण, कारण आपण मराठी भाषिक आहोत म्हणून ठाकरे बंधूंना मराठी भाषिकांचं कसं यश मिळालं, त्यांचं यश किती उत्तुंग आहे किंवा किती मर्यादित आहे, ते सत्तेच्या सोपानापर्यंत कसे पोहोचू शकले नाहीत, ठाकरे ब्रँडचं काय झालं, अशा अर्थाने त्याचं विश्लेषण करतोय. पण खरं विश्लेषण भाजप तिथे कशी जिंकली, असं व्हायला हवं. त्याहून मोठं विश्लेषण ते श्री देवेंद्र फडणवीस यांचं स्थान आता भाजप अंतर्गत आणि राज्यांतर्गत सुद्धा कसं आढळ झालंय. आणि त्याच्याहून मोठं म्हणजे दोन्ही मित्रपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, कारण ते दोघे एकत्रित लढलेत म्हणून, आणि श्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची मतं सुद्धा आता भाजपला कशी जात आहेत, असं ते विश्लेषण आहे. त्यामुळे आधी मी सुरुवात करतो, मुंबईमध्ये भाजप कशी जिंकली ह्या निकालाचा सरळ सरळ अर्थ एका भाषेत असा आहे, की 2011 नंतर महाराष्ट्रासह देशभरामध्ये जनगणना झालेली नसल्यामुळं आपण असं म्हणू शकतो, की हे पुन्हा नव्याने सिद्ध झालं, की मुंबई हे बहुभाषिक नागरिकांचं शहर आहे. तिथे मराठी टक्का हा इतर कोणत्याही टक्क्यापेक्षा अधिक आहे, पण तो निर्णायकी नाही. निर्णायकी का नाहीये? कारण त्याच्यामध्ये विभाजन होतं. त्याच्यामध्ये हिंदुत्व हा भाग येतो. त्याचं मराठी असणं हे त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून मी थोडा नीट अभ्यास केला, की भाजप मुंबईमध्ये का जिंकली? तर ही जी 3 प्रश्न आहेत, ज्याची उत्तरं मी तुम्हाला देतोय आणि तुम्ही म्हणाल, की तुम्ही खूप मुंबई आणि महाराष्ट्राच्या ह्या महानगरपालिका निवडणुकीचं विश्लेषण करताय. ते करणं गरजेचं आहे. इथून पुढे आता 3.5 वर्ष महाराष्ट्रात कोणतीही निवडणूक नाही. फार मोठा पॉलिटिकल टर्मॉईल महाराष्ट्रामध्ये होण्याची तुर्तास तरी शक्यता दिसत नाही. अर्थात 2019 नंतर महाराष्ट्राचं राजकारण हे खूप बदललेलं आहे. आणि त्याचबरोबर हे पण आता स्पष्ट झालेलं आहे, की सरकार चालवत असताना श्री देवेंद्र फडणवीस यांना फारसा आता अडथळा नाही. आणि म्हणून आधी मुंबईचं विश्लेषण करू आणि मग जाऊ आपण देवेंद्र फडणवीस आणि नंतर मग दोन्ही त्यांच्या मित्रपक्षाची मतं कशी गेली. बघा, डेमोग्राफिक म्हणजे लोकसंख्याशास्त्राच्या आधारावरती मी त्याचं आता विश्लेषण करतोय. तर 227 वॉर्ड्सपैकी महायुती म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यांनी 118 जागा जिंकल्यात. भाजपनं सुमारे 89 ते 90, शिंदे सेनेने 29, उद्धव ठाकरे यांनी 65, एमएनएसनी 6, काँग्रेसने 24, एआयएमआयएमनी 8 जागा जिंकल्यात. हे ठाकरे कुटुंबाच्या वर्चस्वाला गेल्या 30 वर्षामध्ये मिळालेलं मोठं असं त्याला आपण म्हणूया की सेटबॅक आहे. ठाकरे जिंकलेत का? येस. मराठी माणूस जिंकलाय का? येस. पण भाजप का जिंकली हे लक्षात आलं तर मग आपल्या लक्षात येईल की पुढं महाराष्ट्राच्या मुंबई मर्यादित काय होऊ शकतं. भाजपची मुख्य ताकद कुठं दिसते बघा. उत्तर मुंबई, बोरिवली, दहिसर, कांदिवली आणि पश्चिम उपनगर, मालाड, गोरेगाव, अंधेरी आणि त्याचे जे भाग आहेत ते. आणि पूर्व उपनगरातली काही हिंदी आणि उत्तर भारतीय बहुल भागामध्ये पूर्णपणे भाजपनं स्वीप केली आहे. गुजराती, उत्तर भारतीय, बिहारी अशी सगळी मतं त्यांना मिळाली आहेत. आता उदाहरणं पण मी तुम्हाला दाखवणार आहे, की बोरिवली ईस्ट वेस्ट आणि दहिसर त्यात वॉर्ड क्रमांक 2 ते 10 आणि 19 ते 23 इथं भाजपा मोठ्या फरकाने जिंकली आहेत. ह्या तेजस्वी घोसाळकर ज्या होत्या त्या 10,000 पेक्षा जास्त मतांनी जिंकल्या. त्याचबरोबर राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातले 3 सदस्य जिंकले. हे कशाचं द्योतक आहे? तर भाजपला लोकांनी अनेक अर्थाने स्वीकारलं. त्याची कारणं पण मी इथे दिली आहेत. मुलुंड, घाटकोपर, वार्ड नंबर 103 ते 107 तिथं भाजपनं मजबूत असं प्रदर्शन केलेलं आहे. हे सगळे भाग जे मुंबईत राहणारे लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांना लगेच लक्षात येईल, की हे सगळे कसे हिंदी भाषिक आणि तुलनेनं मराठी टक्का कमी असलेले भाग आहेत. त्यानंतर मालाड, कांदिवली, लोखंडवाला, वॉर्ड 50 ते 60 त्या ठिकाणी हिंदी बोलणारे जे उत्तर भारतीय त्यांचा मोठा प्रभाव आहे. इकडं सगळीकडे भाजपची स्वीप आहे. हे हे सगळे भाग हे मुख्यत्वे उत्तर भारतीय, गुजराती, राजस्थानी आणि दक्षिण भारतीय मतदारांनी भरलेले आहेत. या मतदारांबरोबरच मराठी मतदारांना सुद्धा हा भाषिक ताणतणाव जेवढा भावला, त्याचबरोबर विकास, इन्फ्रास्ट्रक्चर, मोदी फडणवीस यांचं काम आणि काय असतं, की शेवटी एका काँग्रेस नेत्यांनी सांगितलेलं आत्ताच मी त्यांच्याशी बोलत असताना माझ्या ते लक्षात आलं. ते म्हणाले, "देशात ज्यांचं राज्य तसं महाराष्ट्रामध्ये ते सरकार येतं." त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्याचं सरकार त्याच्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना त्याचा कौल द्यावा, अशी साधारण मराठी जनांची भावना असते. कारण एकच एक विचाराचं सरकार असेल तर आपल्या शहराला त्याचा फायदा होतो असं दिसतंय आणि 2019 पासून एक पॅटर्न आपण बघितलाय. जर विरोधी आमदार किंवा विरोधी संस्था असेल तर त्यांना अजिबात मदत करायची नाही, अशी भूमिका श्री उद्धव ठाकरे यांनी आधी घेतली
आणि त्याच्या पुढे आता कहर भाजप आणि मंडळींनी केलेला आहे, कारण ते विरोधी पक्षाला फारसं काही मिळूच देत नाही. आता पॉलिटिकल जी डेमोग्राफी आहे, त्या डेमोग्राफीप्रमाणे त्याचं जर विश्लेषण करायचं झालं तर काय दिसतंय बघा. हिंदी बोलणारे उत्तर भारतीय, नॉर्थ इंडियन्स, हिंदी स्पीकिंग त्यांनी भाजप महायुतीला 68% पाठिंबा दिलाय. 68%. उत्तर आणि पश्चिम उपनगरामध्ये जिथे मी आता सांगितलं बोरिवली, मालाड, मुलुंड भाजपची सर्वाधिक ताकद आहे हे लक्षात आलंय. हे मतदार राष्ट्रीय मुद्दे, विकास आणि हिंदुत्वावरती झुकले आणि अर्थात मराठी माणसाचा मुद्दा तिथे आहेच. साऊथ इंडियन हे मुख्यत्वे भाजपकडे झुकले. त्याचं कारण पण दिसतंय की डेव्हलपमेंटचा जो अजेंडा आहे. गुजराती, राजस्थानीचा तर नेहमीच भाजपला मजबूत पाठिंबा असतो. मराठी बोलणारे लोक त्यांनी उद्धव ठाकरे यांची उबाठा आणि एमएनएस यांना मतं दिली. पारंपरिक शिवसेनेचा जो गड आहे दादर, माहीम, वरळी, विक्रोळी, भांडूपमध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष मजबूत राहिला. मराठी अस्मिता आणि ठाकरे ब्रँडनं इथं काम केलंय. हे लक्षात आलं की भाजप मुंबईत का जिंकली हे लक्षात येतं. मराठी टक्क्यामध्ये हे एकवटले आणि उर्वरित सगळी उपनगरं आणि मराठी नसलेल्या भागामध्ये भाजप पसरली असं दिसतं आहे. आणि एकूणच भाजपची रणनीती ही कशी राहिली आहे तर मुस्लिम वोटर्स मुख्यत्वे एमव्हीए उबाठा, एआयएमआयएम, मुस्लिम बहुल भाग जो धारावी, मानखुर्द, कुर्ला, भायखळा, गोवंडी आहे, तिथे एमआयएमनी काही जागा जिंकल्या. उदाहरणार्थ वॉर्ड क्रमांक 134 तिथं महाजबीन खान, युबीटीला 28%, तर काँग्रेसला 41% मुस्लिमांची मतं गेली, तर भाजपला केवळ 12% मतं मिळाली. म्हणजे जो पारंपरिक मतदार आहे तो ज्याचा आहे त्याच्याकडेच राहिला आहे. एकूणच भाजपची रणनीती यशस्वी झाली आहे. उत्तर भारतीय हिंदी बोलणारे आणि गैर मराठी मतदार एकत्रित आले 68% लोकांनी. त्यामुळं भाजप हा जिंकला आणि ठाकरे गट हा मराठी बहुल भागामध्येच तो सामावला गेला. आता मुस्लिम मतदारांची विरोधी आघाडीला त्यांनी कसं मतदान केलंय बघा. हे आपण जर त्याचं विश्लेषण करायचं ठरवलं, तर जरा 2017च्या आकडेवारीचा पण आपण संदर्भ घेऊ. भाजपची प्रगती कशी आहे बघा. 2017 मध्ये भाजप 82 होता, तो 2026 मध्ये 89 सर्वाधिक एक सिंगल लार्जेस्ट पार्टी झालाय. उत्तर मुंबई, जिथे मी आता सांगितलंय, सारख्या हिंदी उत्तर भारतीय बहुल भागामध्ये भाजपची ताकद वाढली आहे. शिवसेना विभाजित झाली. अविभाजित शिवसेनेला 84 जागा मागे मिळाल्या होत्या. आता बघा, उद्धव ठाकरे यांची शिवसेना 65, शिंदेसेना 29, असे एकूण 94 ठिकाणी जर शिवसेना विभाजित नसती, तर ती शिवसेना जिंकली असती आणि त्यात तुम्ही मनसेला मिळवा, मग तर चित्र फारच वेगळं राहिलं असतं. आत्ताच ती आकडेवारी जवळपास 100च्या जवळ जाते आहे. महायुतीची एकूण ताकद 2017 मध्ये शिवसेना प्लस भाजप अशी 166 होती. 2026 मध्ये ती 118 आहे. म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप. आणि ह्या सगळ्याचा अर्थ असा दिसतो आहे, की ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे, कारण पक्ष संघटन विस्कटलेलं आहे. भाजपनं उत्तर भारतीय विकास हिंदुत्व या मुद्द्यावरती जो आधारित प्रचार केला होता, तो त्यांच्या कामाला आला. सेकंड पॉइंट, आता देवेंद्र फडणवीस यांचं स्थान फारच आढळ झालं. अधूनमधून जी चर्चा होती ना, की देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जातील. आता राष्ट्रीय अध्यक्ष तर नाहीच आहेत, आता दुसरे बनले राष्ट्रीय अध्यक्ष. आता असे होणे नाही. फडणवीसासाठी 2014 ते 19 अशा काळात जसा फ्री हँड होता, तसा जवळपास फ्री हँड आहे. कारण आता नंबर्सच असे आहेत, की केंद्रीय नेतृत्व सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना बदलण्याच्या संदर्भामध्ये फारसा विचार करणार नाही. आणि अर्थात त्यामुळं फडणवीसांचे केंद्रातले स्पर्धक सुद्धा वाढतील, याबद्दल काही दुमत नाही. कारण तसे स्पर्धक आहेत हे दिसतच आहे. अन्यथा एकनाथ शिंदेना कोणत्याही परिस्थितीमध्ये बरोबर घ्या असं सुचवलं नसतं. सो फडणवीसांसाठी हा एक मोठा सकारात्मक असा चेंज आहे. उपमुख्यमंत्री ते थेट मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ते अधिक बळकट मुख्यमंत्री असं त्यांचं स्थान आहे. आता त्यांच्याकडनं जी अपेक्षा असते की ते विकासाची कामं करतील आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा आत्ताचा जो व्यक्तिमत्वाचा भाग आहे की ही इज अ डेव्हलपमेंट मॅन, पण साहित्य, कला, संस्कृती, पत्रकारिता ह्या क्षेत्रामध्ये फडणवीसांचा जो वावर आहे तो अजूनही खूप मर्यादित आहे. त्यांचं त्या अर्थाने जे जे शरद पवारांच्या बद्दल आपण म्हणू शकतो की एक व्यापक दृष्टिकोन असलेला नेता आहे. तसं ग्रूमिंग अजून दिसत नाही. जरी राष्ट्रीय पातळीवरती फडणवीस हे स्ट्रॉंग कंटेंडर असतील भविष्यातले, तर त्यांना ह्या दृष्टीने आता प्रयत्न करण्याची गरज आहे. राहिला मुद्दा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा. एकनाथ शिंदे यांनी एखादी ठाणे मिळवलं, पण इथेही भाजप त्यांच्या बरोबर होती आणि ठाणे त्यांनी मिळवलंच असतं. त्यामुळं त्यांना तेवढं तर सांगण्यासाठी आहे, पण ते फारसं सकारात्मक नाही. भाजपनी त्यांना बरोबर घेतल्यामुळं आता भाजपला हायसं वाटत असेल, की मुंबईचा महापौर हा एकनाथ शिंदेच्या मदतीनं होतो आहे. पण उर्वरित ठिकाणी 2-4 महानगरपालिका वगळता शिंदेच्या पक्षाची पूर्ण वाताहत झाली. संभाजीनगरमध्ये तर कहर झालाय. तेच अजित पवारांच्या बद्दल. अजित पवारांकडे तर हेही सांगण्यासारखं नाही, की जसं ठाणे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. म्हणजे काय झालं, तर अजित पवार यांच्याकडे शाहू फुले आंबेडकरांची जी मतं होती ती संपली.
उलट अजित पवारांची जी मतं आहेत, तीही मतं आता भाजपकडे गेली आणि एकनाथ शिंदे यांचीही मतं भाजपकडे गेली. म्हणजेच भाजप 2029 साठी एकमेव असा राजकीय पक्ष आहे, की जो विधानसभा निवडणुकीसाठी तयार आहे. लोकसभेसाठी तयार आहे. सो मुंबईत भाजप का जिंकली? त्याचं विश्लेषण हे आहे. थांबूया.